त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं। हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। त्या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं। हे अधिवेशन संपल्याबरोबर आम्ही लाडक्या बहिणीसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे। कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो, हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे। हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून काहीच बदल नाहीये। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानीच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत। मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे, कारण हा थोडका पैसा नाही। अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात, कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल। हे पण मी अध्यक्ष